पुढील 3 ते 4 तासांमध्ये कोकण किनारपट्टीवरील काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहणार. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. सतर्क राहण्याचे मंत्रालय प्रशासनाचे निर्देश. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार. सणसर हिंगणेवाडीमध्ये पुराच्या पाण्याचं थैमान. जनजीवन विस्कळीत. इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय संपूर्ण जलमय. रुग्णालयाच्या परिसरामध्ये नदीचं स्वरूप. अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना नाहक त्रास. बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला. नीरा डावा कालवा फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान. महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. सूर्या नदीला पूर. खामगावशी चितोडा गावचा संपर्क तुटला. नदी ओढ्यांना पूर. शेतीची कामंही रखडली. दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर. भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नदीपात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा. सांगलीमधील येरळा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली. खानापूर तालुक्यातील वाझरमधील येरळा नदी पहिल्याच पावसात प्रवाहित. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. राजाराम बंधारा, रोई, इचलकरंजी, राजापूर असे 8 ते 10 बंधारे पाण्याखाली. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाच्या संततधार सरी. पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 16 फुटांवर. माळशिरस तालुक्यामधील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली. नीरा नदी काठावरील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. 85 लोकांचं जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर. सोलापूरच्या माळशिरसमधील कुरबावीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती. कुरबावी गावातील 30 लोकांचं स्थलांतर. पूरस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात. रत्नागिरीच्या खेड दापोली महामार्गावरील पाताडी नदीला पूर. पुराचं पाणी रस्त्यावर. वाहतूक मंडणगड मार्गे वळवली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा नदीची सध्या पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली. पंचगंगा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. सखल भागामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. जिल्ह्यामध्ये 171 मिलीमीटर पावसाची नोंद. चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रवाहित. परशुराम घाटातून सवतसडा धबधबा खुलून दिसतोय. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे छोटे मोठे धबधबे आता प्रवाहित. वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला. भीमाशंकर अभयारण्यामधील प्रसिद्ध कोंढवळ धबधबा देखील प्रवाहित. जून जुलैमध्ये प्रवाहित होणारा कोंढवळ धबधबा यंदा पहिल्याच पावसात प्रवाहित झाला. सांगलीच्या चांदोली परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू. सततच्या पावसामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले. चांदोली धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ. डोंगर रांगांमधील छोटे मोठे धबधबे देखील प्रवाहित. जालन्यातील अंबड शहरासह तालुक्यामध्ये सर्वदूर पावसाच्या सरी बरसल्या. भागल गावातील नदीला पूर. चिपळूणच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प. पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल. महामार्गावर चिखल झाल्यानं वाहतुकीला धोका. चिपळूण गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढला. पुण्याच्या आंबेगावमध्ये डिंबे धरणाचा उजवा कालवा फुटण्याच्या उंबरठ्यावर. मुसळधार पावसामुळे कालवा तुडुंब भरला. वडगाव काशिंबेमध्ये रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी. श्रीवर्धन तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग.
वालवटी गावातील बंदर मोहल्ल्यामध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान, काढणीला आलेली पिकं निरा कालवा फुटल्यानं जमीनदोस्त। शेतीच्या नुकसानीच्या ड्रोन दृश्यांमधून वास्तव समोर। मुंबईमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेला देखील फटका। मुसळधार पावसानंतर लोकल सेवा विस्कळीत। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणाऱ्या लोकल उशिरानं धावतायत। मलबार हिल परिसरामधील केम्स कॉर्नर जवळील रस्ता पावसामुळे बंद। तीव्र पावसामुळे केम्स कॉर्नर जवळ ड्रेनेजचं झाकण उघडलं। ड्रेनेजचं झाकण उघडल्यानं पाणी जायला सुरुवात। मुंबईच्या चर्चगेट परिसरामध्ये पाणी तुंबलं। जोरदार पावसामुळे विरारवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलला फटका। लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं चाकरमान्यांचे हात। मुंबईत मुसळधार पावसासोबतच समुद्रालाही उधाण। दादर चौपाटीवर लाटांचा तडाखा। आज सर्वात मोठी भरती येणार असल्याची हवामान खात्याची माहिती। मुंबईतील कुलाब्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। नागरिकांचे हाल। सकाळपासूनच मुंबईतील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस। मुंबईतील मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरामध्ये जोरदार पाऊस। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। दक्षिण मुंबईत देखील पावसाचा हाहाकार। नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्टेशन पाण्याखाली। शहरामध्ये मुसळधार पाऊस। पहिल्याच पावसात सर्वसामान्यांचे हाल। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। शिरवणे भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। काही वाहनं शिरवणे भुयारी मार्गामध्ये बंद पडली। बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली। पनवेल शहर आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। पनवेल स्थानक परिसरामध्ये पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामधून प्रवाशांवर वाट काढण्याची वेळ।